नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्ती विशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो, त्यांचा परिचय करून घेत असतो, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या विशेष घटनांविषयीची माहिती आपण या सत्रात घेत असतो. आज आपण नाना फडणवीस यांच्याविषयीची माहिती व्यक्ती विशेष या सत्रात घेणार आहोत. चला तर मग ऐकूया. बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 रोजी सातारा या ठिकाणी झाला. नाना फडणवीस हे नुसते शहाणे होते, योद्धे नव्हते. यास्तव ते पेशवाईतील 3.5 शहाण्यांपैकी अर्धे शहाणे समजले जात. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्यात झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या 20व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणीशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती, पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा याबरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारा सुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंदेंच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर 7-8 महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. अखबार नवीसांची म्हणजेच बातम्या आणणाऱ्यांची प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबार नवीसही प्रांताप्रांतात ठिकठिकाणी नेमले गेले. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात बातम्या वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुधा यातूनच धडा घेऊन मराठी शाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबार नवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली. कारणामुळेच नानांना हिंदुस्थानातील नव्हे तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असे. प्रत्येक ठिकाणच्या आतल्या बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळवली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबार नवीस निजामाच्या दरबारातील खडानखडा बातमी नानांना कळवित असे. कुणबिनी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा, स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. त्यांना नजरबाज असे देखील म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकिर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत. या गुप्तहेरांच्या बारीक सारीक माहितीमुळे नानांना शत्रू, प्रतिपक्षातील मोठे अधिकारी, बडे सरदार, धनिक, पेढीवाले, स्वकीय सरदार, दरकदार यांची इत्थंभूत माहिती मिळत असे.
मद्रास येथील इंग्रजांची बातमी काढण्याकरता नानांनी हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांच्या मार्फत व्यंकटराम पिल्ले नावाचा एक मद्रासी इसम ठेवला होता. तो इंग्रजी जाणत असल्यामुळे त्यांच्याकडून इंग्रजांच्या घरातील विलायतेची बातमी मिळत असे. 1776 मध्ये रघुनाथराव इंग्रजांच्या मदतीने पेशवाईवर चाल करून आला. हैदर व कोल्हापूरकरही नाना विरुद्ध उठले व तोतयाचे बंडही याच वेळी झाले. नानांनी इंग्रजांशी पुरंदरचा तह करून साष्टी, भडोच वगैरे 6 लक्षांचा मुलूक त्यांना देऊन राघोबा दादाला ताब्यात घेतले. हरिपंत आणि महादजी यास अनुक्रमे हैदर व कोल्हापूरकर यांवर पाठवून त्यांचा बंदोबस्त केला. राघोबाला पुन्हा पेशवे पदावर आणण्यासाठी नानांचा चुलत भाऊ मोरोबा याने कारस्थान रचले. नानाने बापूच्या मध्यस्थीने प्रथम मोरोबाशी समेट केला. पुरंदर किल्ला आणि बाल पेशवा स्वतःच्या ताब्यात ठेवले व 9 लाख रुपये देऊन होळकरांस फोडले. पुढे मोरोबाचा कट मोडून त्याला कैद केले गेले. इंग्रजांशी मराठ्यांचे दुसरे युद्ध होऊन वडगावला इंग्रजांचा पराभव झाला. इंग्रजांचे पूर्णतः उच्चाटन करण्याची नागपूरकर भोसले व हैदर यांच्या मदतीने नानाने योजना आखली, पण भोसल्यांनी लाच घेतल्यामुळे ही योजना बारगळली. हरिपंत फडके व परशुराम भाऊ पटवर्धन यांनी नानाला सर्वतोपरी सहाय्य केले. या सर्व यशस्वी घटनांनंतर पुढील 1790 ते 1800 ही 10 वर्ष नानाला अत्यंत आणीबाणीची गेली. लालसोटला प्रति पानिपत झाले व महादजीला राजपूत व मुसलमान यांचा कटू अनुभव आला. तथापि उत्तरेत शांतता व सुव्यवस्था स्थापून ते दक्षिणेत आले. त्याला पेशवे दरबारात अधिक महत्त्वाचे स्थान हवे होते. नाना काशीला जाण्याचा विचार बोलवून दाखवित होता. महादजीने बादशहाकडून पेशव्यांसाठी वकील ई मुलकी हे सर्वाधिकारी पद मिळवल्यामुळे त्याचे पारडे जड झाले होते. दोघांमध्ये काही काळ निर्माण झालेले गैरसमज पेशव्यांच्या व हरिपंतांच्या प्रयत्नाने मिटले. हरिपंत व महादजी मरण पावल्यानंतर 1795 मध्ये मराठ्यांचे निजामशाही युद्ध झाले व खर्डा येथे निजामाचा पराभव झाला. नानाच्या प्रयत्नाने सर्व मराठी सरदार या लढाईत एकत्र आले होते. नानाच्या कर्तृत्वाचा ही लढाई हा अत्युच्च बिंदू होता. या लढाईतील विजय महत्त्वाचा होता, तरी मराठी राज्याच्या फायद्याच्या दृष्टीने तो लाभदायक ठरला नाही. निजामाचा दुष्ट सल्लागार मुशीरुमुल्लक याला कैदेत सुद्धा सन्मानाने वागविण्यात आले, तरीही मराठ्यांच्या विरोधात त्याने कट कारस्थाने केली. नाना फडणवीसांजवळ खूप मोठी संपत्ती होती. नानांचे हेर खाते उत्तम होते. पेशवाईचे उत्पन्न त्यांच्या कारकिर्दीत 10 कोटींचे झाले होते. पुण्याच्या वैभवात नानांनी बरीच भर घातली. स्वतःच्या वाड्यासह 10-12 वाडे आणि बेलबागेसारखी मंदिरे बांधून त्यांनी शनिवार वाड्यातही बरीच बांधकामे केली. पुण्यात अनेक पेठा वसविल्या व सदाशिव पेठेचा हौद व त्यांचे उच्छ्वास बांधून पुण्यात पाणी पुरवठ्याचीही व्यवस्था केली. याशिवाय वेळासला मंदिर, कायगाव येथे गोदावरीस घाट, भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे मंदिर, काशीस दुर्गा घाटावर वाडा व कर्मनाशेवर पूल, सिंहासनासमोर नगारखाना, खोपोलीस तलाव व मंदिर आणि मेनवलीस वाडा व मंदिर, या मंदिराला घाट देखील नानांनी बांधले. नाना फडणवीसांबद्दल इंग्रज व मराठी इतिहासकार यांनी प्रशंसोद्गार काढले आहेत. काहींना त्यांचा मुत्सद्दीपणा व बुद्धिमत्ता याचं कौतुक केलं आहे. नानांच्या बरोबर मराठी राज्याचा शहाणपणा व नेमस्तपणा लयास गेला असेही म्हटले आहे. ते महत्वाकांक्षी होते. नाना फडणवीस यांचा मृत्यू 13 मार्च 1800 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते व्यक्तिविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली